अजित पवार यांनी निलेश लंके यांना इशारा दिला, योग्य निर्णय घ्या नाहीतर अपात्र ठराल। मात्र अजित पवारांची धमकी निष्प्रभ करायची कवायत पाहायला मिळाली। नगरच्या राजकारणामध्ये राशपनं डाव टाकला। पक्षप्रवेश न देताच लंके महाविकास आघाडीचे उमेदवार झाले। शरद पवारांकडून अजित पवारांना शह देण्यात आली। संघाची माहिती घेतल्याच्या नंतर आम्ही या निष्कर्षाशी आलो की या निवडणुकीने लोकांच्या समोर निलेश लंके यांची उमेदवारी द्यावी आणि हा निर्णय आम्ही सगळ्यांनी उचलून केला। मला आठवतं की कोविडच्या काळात त्यांनी किती कष्ट घेतले, मी त्यावर जास्त वेळ घेत नाही। निलेश लंके हे पवार साहेबांना आज या ठिकाणी भेटायला आले। निलेश लंकेंनी पवार साहेबांच्या विचारधारेने इथून पुढेही सार्वजनिक काम, सामाजिक काम करण्याचा निर्धार केलेला आहे आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात साहेबांना भेटायला आले म्हणून मी पक्ष कार्यालयात त्यांचं स्वागत करतो। विचारधारा आणि पक्ष एकच आहे ना। साहेबांचं नेतृत्व आम्ही कधी सोडलं नाही ना। तुम्ही पहा, तालुक्यात राज्यात काहीतरी चित्र स्पष्ट झालं। माझ्या सगळ्या पोस्ट पहा आतापर्यंतच्या, माझ्या आता पण कार्यालयात जाऊन पहा, आदरणीय पवार साहेबांचा फोटो त्या ठिकाणी आहे ना। तर पवार साहेब हे आमच्या हृदयात आहे ना, ही जागा घेऊ शकत नाही।